नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. बैलगाडा शर्यत क्षेत्र मैदान झालं काल पेडगावचं. 2 दिवस हिंदकेसरीचं मैदान चाललं आहे आणि ते हिंदकेसरीचं मैदान खूप चांगल्या पद्धतीनं पार पडलं. आणि काय मैदान झालं पेडगावचं हिंदकेसरीचं मानाचं मैदान. आणि आता उत्सुकता सगळ्यांना, माळशिरस जे मैदान आहे ते हिंदकेसरीचं मैदान ते 10 तारखेला होतं आहे. त्या 10 तारखेच्या मैदानामध्ये सगळेजण टॉपच्याच पायऱ्यामध्ये येतील आणि बघूया हे मैदान कशा पद्धतीनं एक मोठं होईल. कारण की या ठिकाणी बघितलं 1000 गट, 100 गट पळाले, 1000 गाड्या नोंद झाल्या. ओपनला 1200 गाड्यांची नोंद झाली. 120 गट जे आहेत ते पळाले पेडगावच्या आदतच्या मैदानामध्ये. आणि काय फायनल उजेडासारखा झाला. पेडगावचं मैदान म्हणजे एक ग्रीनिज बुकमध्ये लिहिण्यासारखं मैदान आहे. कारण की खरंच इथे खूप लोकांची स्वप्न असतात. हिंदकेसरी मैदान म्हटलं की स्वप्न असतात की पेडगावचं मैदान असो, पुसेगावचं मैदान असो, कासेगावचं मैदान असो, वडकीचं मैदान असो वगैरे असे खूप सारे हिंदकेसरीचे मैदान आहेत. त्या मैदानामध्ये कुठल्याही गाडा मालकाला वाटतंच की आपला नंदी फायनलमध्ये राहावा, आपल्या नंदीवरती गुलाल जो आहे तो हिंदकेसरीचा पडावा. आणि खूप साऱ्या आकांक्षा सगळ्यांच्याच असतात. आता सगळ्यांना उत्सुकता 10 तारखेच्या मैदानाला. 10 तारखेचं मैदान हिंदकेसरीचं आहे. सगळ्यांनी व्यवस्थितपणे तयारी जी आहे ती करा. आणि ही तयारी अशी करा की जेणेकरून आपला नंदी जो आहे तो त्या ठिकाणी 100% गुलालामध्ये राहील असा पहिरा फिक्स करा तुम्ही. कारण की तुमचा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बैल जर पळाला तरच तुमचं नाव होत असतं. आणि नाव तर असं होतच राहतं, परंतु बैल तुमचा जर पळाला तर हिंदकेसरीचा नाव जे आहे, हिंदकेसरीचं नाव जे आहे तर तुमच्या नावाच्या पुढे लागतं. आणि हिंदकेसरी आता काल बघितलं सचिन झाला, सचिनच्या पुढे नाव लागलं पेडगावचा हिंदकेसरी मानकरी सचिन. म्हणजेच मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप मेहनत घ्यावी लागते. तुमचा नंदी तयार करायला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याला वेळच्या वेळ फेरे टाकायला लागतात, त्याची निगा राखली जाते, त्याच्या चांगले पैरे बनवावे लागतात, त्याला चांगले सुट्टी मेकर ठेवावे लागतात, त्याला चांगलं ड्रायव्हर ठेवावे लागतात. आणि खूप चांगलं मैदान बघावं लागतं. त्या मैदानामध्ये आपला बैल पळेल का, त्या मैदानामध्ये कसं मैदान आहे, कटनाचं रान आहे, त्याच्यासोबत कटनाचाच बैल घातला पाहिजे, जे मातीचं रान आहे काळ्या मातीचं तर बैल घातला पाहिजे. म्हणजे असं वगैरे वगैरे हिंदकेसरीच्या मैदानामध्ये आता उत्सुकता आहे ती आता सगळ्यांनाच लागलेली आहे. जो बकासूरचा फॉर्म जो आहे तो गेलेला आहे तो 100% वापस येईल. कारण की काल आला असता 100% वापस आला असता, परंतु ते वासरू जे आहे थोडंसं बकासूरचा पळ जो आहे त्याला सहन नाही झाला. त्याच्यामुळे बकासूरसोबत पळणं एक साधीसोधी गोष्ट नाही आहे. परंतु असो, त्याचं एक नशीब होतं त्या वासराचं, ते पूर्ण झालं. आणि असो, एका पराभवाने कहाणी संपत नाही. तर सुद्धा वासराची बकासूरसोबत पळायला आले म्हटल्यानंतर तो सुद्धा एक चांगलाच वासरू असेल. त्याच्याशिवाय आले का त्या ठिकाणी, परंतु असं चांगलं पळालं ते वासरू. परंतु मित्रांनो, आता मैदानाला तुम्ही बघितलं काल खूप चांगल्या पद्धतीनं जे मैदान जे आहे ते पार पडलं. आणि त्या ठिकाणी आता तुम्हाला बकासूर ते पळताना दिसेल, मथुरसुद्धा त्या जोशामध्ये पळताना दिसेल. आणि त्याच करामतीमध्ये त्याची करामत सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की ज्यावेळेस राहुलदादा असतात मैदानामध्ये त्याला काय होतं काय माहीत नाही, मथुरला जीवाचं रानच करतो आणि पळतो तर पळतोच. आणि संकेत चेहरे जे आहेत ते मथुरने सुद्धा उजेडामध्ये आणलेले आहेत. त्याला उगीच भारत केसरीचा मान जो आहे तो मिळवला नाही त्याने. आणि 3 फेऱ्याच्या मैदानातसुद्धा तो राजा, आणि घाटावरचा राजा तर आहेच आहे, मुंबईचा सुद्धा तो बादशाह आहे. तसेच खूप सारे नंदी आहेत या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये, ते सुद्धा चांगली कामगिरी करतायत. आणि कोण त्या ठिकाणी पळताना दिसतील, सगळेच दिसतील. म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील जेवढे नंदी आहेत, आबांचा पाखऱ्या असेल, मिलिंद शेंडे यांचा भुंगा असेल, विठ्ठलनाथांचा तेजा असेल, चिक्क्या असेल, घरणीकीकरांचा राजा असेल, निमगावचा सावकार असेल, अजित शेंडे यांचा चिक्क्या असेल, वेगाचा शेवट सर्जा असेल, सिकंदर 81 असेल. म्हणजे खूप सारे नंदी असतील. ते सगळे जे सुंदर बॉस असेल, आणि कार्तिक असेल, विसापूरकरांचा, दहिगावकरांचा पाखऱ्या असेल, आणि भरपूर असे सारे नंदी जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी माळशिरसकरांचा, सचिन आप्पांचा जो साई आहे तो सुद्धा त्या ठिकाणी पळताना दिसेल. सचिन असेल, लक्ष असेल, उर्मिलाताई, माणिकशेठ गायकवाड, तसेच एकनाथदादा कंदूर यांचा
राजा असेल आणि भरपूर सारे असे नंदी जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला पळताना दिसतील. माझ्याकडून काही एखादं नाव चुकून राहिलं तर त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन. परंतु आता मैदान महाशिरचं येते त्या ठिकाणी कोणकोणते बैल तुम्हाला सांगितले पळताना दिसतील, सगळे दिसतील आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील. परंतु जे आत्ता सध्या फॉर्म त्यांचा आहे बरकरार चालू आहे, फॉर्ममध्ये चांगले आहेत ते नंदी आपल्याला त्या ठिकाणी पळताना दिसतील मित्रांनो.